सत्यजित सर, सत्यजित सर आले. वाघमारे आज एकदम टाइमावर आला. मला वाटलं आज मी झोपलाय की काय. झोपून राहिले की आमच्या खिडकीत बोका येतो एक. चांगलं आहे, नाही त्या बोक्याचा धाक असायलाच पाहिजे तुमच्यावर. ओके सत्यजित सर. हे काय नवीन सुरू केलं आता? सर का बोलताय मला? आमच्या मॅडमची जागा घेतलीस ना तू, तूच ट्रेनिंग देतोस आता. मग सर म्हणाल नको, त्यांच्यासारखाच दुष्ट झालंस तू. काय मी दुष्ट झालोय? होय, सकाळी सकाळी बोलवायचं, धावायला लावायचं, उड्या मारायला लावायचं. सरकशीत कामाला असल्यासारखं वाटायला लागले. हसू नको, असंच धावता धावता एक दिवस जीव जाईल माझा. तुझं काय, तू करशील दुसरं लग्न? दुसरं लग्न? एक मिनिट, तू खरंच दुसरं लग्न करणार मी नसल्यावर? वाघमारे काय बोलताय? अर्थातच दुसरं लग्न करावंच लागेल ना मला. अहो मी काय कोळा आहे का? हे बघा, हा एक जन्म नाही, इथनं पुढचे किमान 1000 जन्म तरी मी तुमच्या सोबत राहीन. आणि कुणी काय मरत बिरत नसतंय. आणि जर तुम्ही मरताना प्रयत्न करून मेलात ना, तर मला तुमचा जास्त अभिमान वाटेल. म्हणलं होतं ना दुष्ट आहेस तू. तुम्ही जर ट्रेनिंग मध्ये टाळाटाळ केली ना, तर अजून दुष्ट बनत जाणार आहे मी, हे लक्षात ठेवा. बनायचं काय, दुष्ट झालास तू. बरं झालं लवकर कळलं तुम्हाला. बरं मला सांगा, काल आपण किती किलोमीटर धावलो? 15. मग आज किती धावणार? 5. 20 किलोमीटर. 20? हा, चला चला चला. दोरी नाही काय आज? दोरी कशाला, आज आपण संगतीनं जायचंय. चला चला, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. चला 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 चला. अहो वाघमारे थांबलाय कशाला? हे बघा, ही थांबायची वेळ नाही. हे बघा, अजून जोर लावा. आज मेहनत कराल ना, तर उद्या खांद्यावर 3 स्टार मिरवाल. चला चला लवकर, कम ऑन. हे बघा, तुमच्या सामर्थ्यावर शंका घेणाऱ्या, तुमच्या वडिलांवरनं तुम्हाला बोल लावणाऱ्या हर एकाचं तोड बंद करायचं आपल्याला. पळा वाघमारे, कम ऑन, यू कॅन डू इट. काय झालं? हर एक टार्गेट पूर्ण केलं की? होय वाघमारे, टार्गेट पूर्ण केलं तुम्ही. पण हे टार्गेट पूर्ण करायला जेवढा वेळ लागतो ना, त्यापेक्षा 10 मिनिटं जास्त घेतलेत तुम्ही. बरं ठीक आहे, काही हरकत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. अहो असं लगेच थोडी जमणार आहे वाघमारे, हळूहळू जमल तुम्हाला. आणि मला खात्री आहे की हे टार्गेट तुम्ही योग्य वेळेत पूर्ण करा. हा चला, या इथं बसा, या बस. आणि ऐका, पाणी लगेच अजिबात प्यायचं नाही. थोडं बॉडीला आधी रिलॅक्स होऊ द्या. मी आलोच. तू कुठे चाललास? आलोच, थांबा तुम्ही. घ्या. सत्या, मी खरंच होईल का रे इन्स्पेक्टर? वाघमारे असं काय विचारताय? अहो तुमचा विश्वास असायला पाहिजे ना स्वतःवर. तेच तर, माझा विश्वास नाही स्वतःवर. पप्पांच्या जागी कॉन्स्टेबल म्हणून लागले तेव्हा त्रास झाला नाही एवढा, आताही त्रास होते. हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे आणि कठीण बी. निभाव लागेल का नाही काय माहिती. का नाही लागणार निभा? वाघमारे आठवा, तुम्ही कुठल्या कुठल्या संकटांना सामोरं गेलाय. अहो त्या तात्यासारख्या सराईत गुंडाला पकडले तुम्ही. त्या गण्या फिरंगीला बी तुम्हीच पकडलं होतं. वाघमारे माझा विश्वास आहे तुमच्यावर. तो नसता तर असं सकाळी उठून आलो असतो का मी? मला 100% विश्वास आहे की माझी बायको इन्स्पेक्टर बनणारच.
आणि वाघमारे ज्या दिवशी तुम्ही इन्स्पेक्टर बनाल ना त्या दिवशी सगळ्यात आधी तुम्ही मला सांगायचं. थँक्यू सत्या. हे सगळं बोलून माझा आत्मविश्वास वाढवलास तू. हो ते तर कामच आहे माझं. हे घ्या प्या आता. मंजू अगं काय किती उशीर. बरं उशीर होणार होता तर सांगायचं ना तसं. आई राहून गेलं सांगायचं. लई महत्वाच्या केसवर काम चालू आहे. आरोपीच्या विरोधात पुरावे आणि साक्षीदार गोळा करायचे आणि त्या आरोपीला सोडायचं नाही ना. बर जेवलात तुम्ही? नाही अजून. तू आल्याशिवाय कसं जेवणार आम्ही? आई अगं काय असं करताय? एक तर तुला बीपीचा त्रास आहे, अशानं वाढेल ना. तुम्ही दोघी जरा वेळेवर जेवत जा. ठीक आहे आता जेवत जाऊ. जा तू लवकर फ्रेश होऊन घे, मी ताटं वाढायला घेते. आलेच. एक मिनिट. लिंबराज कुठे आहेत? त्यांचं झालं जेवण? नाही ग, ते कामानिमित्त बाहेर गेलेत. 2 दिवसात येतील माघारी. बरं ठीक आहे. हॅलो. जय हिंद वाघमारे मॅडम. जय हिंद. मी सातारा जेलमधून बोलतोय. हेड कॉन्स्टेबल भारती मॅडमचा फोन आला होता. तुम्हाला व्हिजिट करायची होती असं सांगितलं त्यांनी. हो करायची विजिट. कुणाला भेटणार आहात सांगाल का मॅडम तुम्ही? म्हणजे तशी नोंद करून ठेवायला आम्हाला. तात्यासाहेब मोहिते. तात्यासाहेब मोहिते? हो तात्यासाहेब मोहिते. माजी आमदार तात्यासाहेब मोहिते. हे बघा तुमची प्रोसेस लवकर चालू करा. मला लवकरात लवकर त्यांना भेटायचं. ठीक आहे मॅडम. मंजू अगं तू खरंच तात्यासाहेबांना भेटणार आहेस? होय. अगं पण का? तू किती वाईट माणूस आहे माहितीये ना तुला. तेच तर तिथे. अगं तो अजून पण तुझ्यावर राग धरून असेल. माहितीये मला, पण त्यांची चौकशी करणं जास्त महत्वाचं आहे आता माझ्यासाठी. अगं पण दिदे असं काय करतीस? तो माणूस किती वाईट आहे माहितीये ना. तो जेलमध्ये राहून पण मुद्दाम तुझ्यावर राग काढायला बघणार. मंजू अगं तू दुसऱ्या कोणाला तरी पाठव ना, पण तू नको जाऊ बाई. आई मलाच जावं लागल आणि मला तर अजिबात इच्छा नाही त्या माणसाला भेटायची. पण सत्याच्या विरोधातली केस मजबूत करायला त्याला भेटावंच लागेल. अगं पण दिदे तो माणूस खरं सांगाल कशावरून? शेवटी त्याचा पण सत्यताजींवर राग आहे. तो मुद्दाम खोटं सांगू शकतो ना. आणि खरं बोलला तर ज्या माणसावर विश्वास असतो तो खोटं बोलू शकतो. मग ज्या माणसावर विश्वास नाही तो कधीतरी खरं बोलू शकतो ना.